नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण दोन अपडेट घेणार आहोत। एक आहे पीएम किसान योजनेबाबतचा आणि दुसरा आहे सीएम किसान योजनेबाबतचा। शेतकऱ्यांना ज्याची आतुरतेने वाट बघत आहे ते म्हणजे पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता तो कधी पडणार आहे त्याबाबतचा। त्या संबंधित पीएम किसान योजनेसंदर्भात जे आहे ते देशभरात नाही तर राज्यभरात नाही तर देशभरामध्ये जे महासंपर्क अभियान सुरू आहे 14 जानेवारीपर्यंत, त्यामध्ये जे शेतकऱ्यांचे अजूनही लँड शेडिंग नसतील किंवा ज्या शेतकऱ्यांना हप्ते पडत नाही, काही कारणास्तव त्यांचे हप्ते बंद आहे, अशा शेतकऱ्यांशी संपर्क साधून जे कृषी विभाग आहे ते त्यांचे जे सर्व जे प्रॉब्लेम आहेत जे त्यांच्या हप्त्या संबंधितले ते दूर करत आहे। जर आपलाही हप्ता जर आपल्याला पडत नसेल, आपला लँड शेडिंग दाखवत नसेल किंवा केवायसी झालेली नसेल आधारची किंवा पीएम किसान योजनेची केवायसी झालेली नसेल किंवा बँकेची केवायसी झालेली नसेल आणि त्यामुळे मागील काही हप्ते अडकले असेल किंवा आपल्याला हप्ता आलाच नसेल, तर त्या सर्व प्रकारचे जे प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांचे जे सर्व अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी जे आहे ते संपूर्ण देशामध्ये 14 जानेवारीपर्यंत जे आहे ते महासंपर्क अभियान सुरू आहे आणि शेतकऱ्यांचे जे अडचणी आहेत ते दूर करण्यात येत आहे। आणि त्याच दरम्यान जे 14 जानेवारी नंतर 14 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत जे आहे ते शेतकऱ्यांची जी अंतिम यादी आहे ती फायनल करण्यात येणार आहे। आता यामध्ये जे शेतकरी अपात्र ठरतील किंवा जे म्हणजे ज्यांना हप्ते पडत नाही आणि त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही ते शेतकरी आता यासाठी अपात्र होणार आहे। आणि जे अंतिम यादी आता जी आहे ती 14 जानेवारी ते 20 जानेवारी या दरम्यान जे फायनल होणार आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना शेतकरी यामध्ये अंतिम जे निवड होतील ते शेतकऱ्यांची जी आहे ते 20 जानेवारीपर्यंत किंवा त्यानंतर 100% त्यांना 16वा हप्ता हा पडणार आहे। या दरम्यानच त्या शेतकऱ्यांना 16वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। जे शेतकरी 14 जानेवारी नंतर अंतिम यादीमध्ये पात्र होतील त्या शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे की जानेवारी 2024 मध्येच जे आहे ते शेतकऱ्यांना जे आहे ते 16वा हप्ता पीएम किसान योजनेचा पडणार आहे। तर दुसरा अपडेट आहे सीएम किसान योजनेबाबतचा। तर सीएम किसान योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचा कालावधी निघून गेलेला आहे आणि आता तिसऱ्या हप्त्याचा कालावधी देखील आलेला आहे। तरी देखील अजूनपर्यंत जे आहे ते सीएम किसान योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता आलेला नाही आहे। पण आता राज्यामध्ये जे आहे ते लवकरच निवडणुका लागणार आहे देशामध्ये जे लोकसभेच्या, आणि त्यानंतर जर का आचारसंहिता लागू झाली तर मग सीएम किसान योजनेचा हप्ता देखील टाकणे सरकारसाठी जे आहे ते अवघड ठरू शकते। हेच बघून जे आहे सरकार जे आहे ते आणि लोकसभेची निवडणूक झाली की लगेच त्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आहे, त्यामुळे हप्ते पुढे लांबू शकतात। ही बाब लक्षात घेऊन जे सरकार आहे तर ते सीएम किसान योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा एक सोबत वितरित करू शकते। त्यासाठी सरकार पूर्ण हे प्रयत्न करणार आणि बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की जे पीएम किसान योजना आहे त्या पीएम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे का? जे 6,000 भेटतात त्या जे 8,000 भेटणार आहेत का? त्यामध्ये काही वाढ होणार आहे का? तर त्यामध्ये जे आहे ते अजूनपर्यंत असं सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही आहे, परंतु सरकार जे आहे ते यावरती विचार करत आहे। जे सरकारला जे एक रिपोर्ट दिलेला आहे त्यामध्ये अशी मागणी केलेली आहे की जे शेतकऱ्यांना जो वर्षाला 6,000 रुपये पीएम किसान योजनेचे मिळतात ते 6,000 ऐवजी 8,000 करण्यात यावे, परंतु अजूनपर्यंत यावरती काही ठोस निर्णय झालेला नाही। फेब्रुवारीमध्ये जे राज्याचा अंतिम अधिवेशन होणार आहे, जे या सरकारचं शेवटचं अधिवेशन असणार आहे, त्या अधिवेशनामध्ये याबाबतचा ठोस निर्णय काही होऊ शकतो, परंतु तो निर्णय सरकारने जाहीर केल्यानंतरच होऊ शकतो। त्या अगोदर आपण फक्त हे एक निर्णय घेतला जाऊ शकतो की एवढं अपेक्षित ठेवू शकतो, परंतु निवडणुका आहे आणि त्या निवडणुकीमुळे शेवटचं अधिवेशन आहे, लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुका असल्यामुळे या अधिवेशनामध्ये खूप मोठमोठ्या घोषणा ह्या होऊ शकतात आणि तसं काहीसं शेतकऱ्यांसाठी देखील हे हप्ते जे आहे ते वाढ यामध्ये होऊ शकते। अशा प्रकारचे हे दोन महत्त्वाचे असे अपडेट होते, एक पीएम किसान योजनेबाबतचा आणि सीएम किसान योजनेबाबतचा। अजूनही जर काही शेतकरी राहिले असतील ज्यांची केवायसी बाकी असेल, आधार शेडिंग बाकी असेल, लँड शेडिंग बाकी असेल, तर 14 जानेवारी तुम्हाला अंतिम मुदत आहे। 14 जानेवारीपर्यंत हे सर्व तुमचे पीएम किसान योजनेचे जे काही बाकी असेल ते करून घ्या, त्यानंतर तुम्हाला यासाठी चान्स मिळणार नाही। आणि जो 14 जानेवारी नंतर 20 तारखेपर्यंत जे याद्या फायनल होतील आणि त्यानंतर तुम्हाला नक्कीच हप्ता पडणार आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।